नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत. तर आजचा बेत आहे बिरंजी राईस. मित्रांनो, आज आपण वेगळा आणि युनिक असं भात बनवणार आहे. ह्या भाताला बिरंजी भात म्हणतात. उत्तर कर्नाटकचं रेसिपी आहे. हे हावेरी राणेबेन्नूरमध्ये हमखास बनला जातो. ह्याचे साहित्य आपण पाहू. बासमती मोठा तांदूळ आहे, एक अर्धा किलो आहे. तर हे 15 मिनिट आपण धुवून भिजून घ्यायचं. आणि हे 15 मिनिट आपल्याला भिजवायचं आहे. धणे घ्यायचे 2 छोटे चमचे आणि दालचिनीचे एक 5-6 तुकडे, जिरे, लवंग, छोटी वेलची, हिंग, एक स्टारफूल, मोठी वेलची आणि मिरी. इथं आहेत मनुके, काजू, लसूण, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मसाले भाजण्यासाठी आपण इथं कढई ठेवलेली आहे. कढई तापलेली आहे. आपण धणे टाकून घेऊ. थोडे रोस्ट करूया. ह्याच्यामध्ये जिरं, दालचिनी, लवंग आणि 2 वेलची, हे सर्व आपण भाजून घेऊ. हे मेन मसाला आहे हा मैत्रिणींनो. ह्याला बिरंजीचा मसाला म्हणायचं. जास्तही भाजायचं नाही, मध्यम भाजून घेऊ आपण. आणि याची पावडर करून घेऊया. अरोमा यायला लागलाय. थोडं भाजायचं, जास्त लाल नाही भाजायचं. आता मी गॅस बंद करते. आपण हे सर्व मिक्सरमध्ये काढून घेऊ. ह्याची फाईन पावडर करून घेऊया. आता आपण फोडणीची तयारी करू. मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये लोणीच टाकायचं. लोणीशिवाय हे बिरंजीला टेस्ट येणार नाही. तेल नाही वापरायचं, तूप नाही वापरायचं, फ्रेश आपलं लोणी वापरायचं. मी इथं 2 मोठे चमचे लोणी घेतलेलं आहे. तुमच्याकडे ताजा असेल तरी घेऊ शकता तुम्ही. लोणी वितळते आहे. मी हा भात टेस्ट केलेला आहे. खूप सुंदर टेस्ट आहे. आवर्जून करून पहा. सकाळच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणात मस्त. ह्याच्याबरोबर तुम्ही वांग्याची भाजी खाऊ शकता. आता आपल्या इथं लोणी वितळलेलं आहे. आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ. मी पहिल्यांदा लसूण टाकते. लसूण हे भरपूर घ्यायचे. त्यानंतर स्टारफूल एक टाकायचं, एक वेलची मोठी, थोडेसे मिरी. परतून घेऊ आपण. इथं आपण काजू घेतलेला आहे. काजू आणि लसूण हे बेस्ट ऑप्शन आहे ह्या बिरंजी. याच्यामध्ये काजू भरपूर घालायचे. आपण हे सर्व व्यवस्थित भाजून घेऊया. खमंग असं भाजून घ्यायचं. मी इथे मनुके घेतलेले आहेत थोडे. परतून घ्या. इथे भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडंसं वर टाकण्यासाठी मी थोडीशी ठेवलेली आहे. परतून घेऊया, जेणेकरून कोथिंबीर वगैरे सगळं त्याची पण सुवास सुटतो कोथिंबीरीचा पण. आता शेवटचा मसाला म्हणजे आपण मगाशी जो 4 खडे मसाले घेतले होते ते पावडर टाकायचे 2 चमचे. परत हे सर्व मैत्रिणींनो छान असं परतून घ्या. गॅस थोडा बारीकच ठेव. भिजवलेले तांदूळ 15 मिनिटं भिजवलेले ते तांदूळ आपण आता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. हे तांदूळ मी ह्याच्यामध्ये हा तांदूळ टाकलाय. अगदी हलक्या हाताने तुम्ही
मिक्स करा. आपण 15 मिनटं भिजवलेले आहेत तांदूळ बासमतीचे, ते तुटू शकतात. तर प्रेमाने तुम्ही मिक्स करा आणि प्रेमाने मला कमेंटमध्ये कळवा कसं झालेलं आहे. तुम्ही बनवून बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन मी रेसिपी घेऊन येत जाईल. आपण 1 कप तांदूळ घेतले होते, त्या मापानेच आपण 1.5 कप पाणी घेणार आहोत. हे पहा. आता इथे चवीनुसार मीठ. हे सर्व मिक्स करून घ्या. मिक्स करून झालेलं आहे. मी ह्या भाताला 2 शिट्ट्या करून घेते. चला आता बिरंजीचा भात तयार आहे. थंड झालेला आहे कुकर. आपण उघडून पाहूया. वा वा, भारी. हे पहा. हा 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 हा. आपण सर्व करू. मस्त हा बिरंजी राईस तयार आहे. मी ह्याच्याबरोबर कोशिंबीर किंवा पापड हे दोन्हीही तुम्ही सर्व करू शकता. पण ह्याच्याबरोबर वांग्याचीच भाजी खातात. तर रेसिपी करून पहा. कमेंटमध्ये कळवा केलं की नाही. लाईक करा, शेअर करा. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.